अतिवृष्टीमुळे हिंगोलीत मोठं नुकसान झालंय। पावसामुळे शेती खरडून गेल्याने मोठं नुकसान झालंय। आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं आता शेतकरी बोलून दाखवतायत। खासदार नागेश पाटील आष्टीकरांसमोर शेतकऱ्याने टाहो फोडला आहे। पावसामुळे शेती खरडून गेल्याने मोठं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टी झालेली आहे। या ठिकाणी शेतकरी हतबल झालेला आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी खासदारांसमोर टाहो फोडलाय। नागेश पाटील आष्टीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी केलेली आहे। या पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। 1.5 एकर वावर आहे, सगळं खरडून गेलंय। कोणी पाया तयार नाही। माझी बायको घरात बिमार आहे, कोणी पाया तयार नाही, रुपया नाही खिशात। 100-200 नाही माझ्याजवळ। आणि पाऊस चालू आहे मिरगापासून। आम्ही काय करायचं? आणि कोणता जर सरकार जर आम्हाला 3000 रुपये आमची जर शेअर करायचं असेल तर त्याने पाहणी करायसाठी आम्ही सत्कार करतो त्याचा। नुकसान झालं आमचं सगळं खत गेलं वावर। असं कबाड कष्ट करून बनायची पळाली आमची। त्यांच्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे असं शेतकरी आता बोलून दाखवतायत। शेतकऱ्यांना या ठिकाणी या नुकसानीचं या ठिकाणी पाहणी करत असताना टाहो फोडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।